नमस्कार, मी दीपक. गाथा यशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपल्याबरोबर चर्चेसाठी उपस्थित असलेल्या भारतीय पॉवर लिफ्टर डॉक्टर शर्वरीजी इनामदार त्यांचे देखील या चर्चेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी आतापर्यंत 4 वेळा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब पटकावला आहे. अनेक नॅशनल रेकॉर्ड्स ब्रेक करून राष्ट्र पातळीवर अनेक पदके जिंकले आहेत. भारतासाठी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत 5 वेळा सुवर्ण पदके जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने उंचवला आहे. तर आज आपण या चर्चेमधून डॉक्टर शर्वरी इनामदारजी, एक गृहिणी, एक डॉक्टर आणि एक आंतरराष्ट्रीय पातळीवर पॉवर लिफ्टिंग खेळाडू हा प्रवास कसा होता त्यांच्याकडून जाणून घेऊया. तरी आज आपण या चर्चेला सुरुवात करूया. माझा या चर्चेमध्ये पहिला प्रश्न असा आहे की बालपण, महाविद्यालयीन जीवन आणि शालेय शिक्षणाबद्दल काय सांगाल? दीपक, आज आपण माझं गृहिणी, डॉक्टर आणि पॉवर लिफ्टर हा जो प्रवास याच्याविषयी गप्पा मारणार आहोत. तर ती जी गोष्ट आहे ना, ती लहानपणापासून उलगडत जाताना जी मजा येणार आहे आज मला, ते मी आठवणींमध्ये गेले मागे. माझे आई वडील जे आहेत ते शेवगाव तालुक्यामधले बालम टाकळीमध्ये प्रॅक्टिस करत होते. दोघेही डॉक्टर आहेत. तर खेडेगावामध्ये डॉक्टरांची प्रॅक्टिस म्हणजे सगळं स्वतः करावं लागतं. म्हणजे आलेल्या रुग्णाची सेवा शुश्रूषा करायची, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याचे कपडे लत्ते धुणं इथपासून सगळं ते करावं लागतं. मग अशा वेळेला घरातलं पहिलं अपत्य आहे मी. त्याच्यामुळे काही शिक्षण माझं बालम टाकळीला झालं, अगदी सुरुवातीचं प्री प्रायमरीचं. मग मी शेवगावला माझ्या मोठ्या काकांकडे काही दिवस होते शिकायला आणि राहत्याला सुद्धा गावामध्ये दुसऱ्या काकांकडे सुद्धा होते. मग चौथीला गेले मी ज्या वेळेला, त्यावेळेला माझी बहीण पण मला धाकटी जी आहे ती झालेली होती. मग आता मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगलं व्हायला पाहिजे, जरा त्यांच्या आयुष्याची सुद्धा क्वालिटी सुधारायला पाहिजे आणि मग शहरातलं काय लाईफस्टाईल असते ती एक्सप्लोअर करायला पाहिजे. या विचारातून आई वडील माझे पिंपरी चिंचवड चिखली इथं शिफ्ट झाले आणि मग त्यावेळेला तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा मी काही दिवस होते. मग वृंदावन सोसायटीमध्ये आणि असं करत करत चांगल्या शाळेच्या शोधात माझी आई ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय इथे पोचली. एक 7वीचे 6-7 महिने मला शाळाच नव्हती. मग ज्ञानप्रबोधिनीमध्ये ॲडमिशन झाल्याच्या नंतर शाळा मला जी मिळायला हवी होती ती मिळाली. आणि मग कोणालाही जसं आपली शाळा खूप आवडते, ती आपल्याला घडवते, तसं ज्ञानप्रबोधिनीमध्ये माझी वैचारिक बैठक किंवा किशोरवयीन डेव्हलपमेंट जी असते ती सुरू झाली. शाळा माझी घरापासून खूप लांब होती. 8-10 किलोमीटर आपली जुनी एथलसची सायकल होती, त्याच्यावर जायचे मी. आणि मग मध्येच रस्त्यावर पाऊस आल्यामुळे, ओढ्याचं पाणी आल्यामुळे रस्ता वाहून गेलेला असायचा. रात्री अपरात्री तो खराब रस्त्यावरून जाताना स्पीड कमी झाल्यामुळं सायकलचा डायनामो जो आहे तो बंद पडायचा. ट्रक शेजारून गेल्यानंतर रस्त्याच्या खाली शेतात उतरून जावं लागायचं. अशी काय गंमत असायची. आणि मग ज्ञानप्रबोधिनीतून 10वीतून बाहेर पडल्यावर मी आपलं सप महाविद्यालय SP कॉलेज तिथे होते 11वी-12वीला. आणि मग आपली जी एंट्रन्स एक्झाम असते मेडिकलची ती देऊन मी टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुण्यातलं जे आहे तिथे आयुर्वेदासाठी ॲडमिशन घेतली. तर असं आपण म्हणतो ना की 17 गाव वेगळे वेगळे, ते शालेय शिक्षण जे आहे माझं असं वेगळ्या ठिकाणी झालं. आणि जिथे मी जास्त काळ होते आणि ज्या शाळेने मला घडवलं ती म्हणजे ज्ञानप्रबोधिनी असं सांगता येईल. मला डॉक्टर व्हायचं आहे, हे कसं आणि का ठरवलं? आता कसं आहे की मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून आईवडिलांनी शहराच्या जवळ येण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे मला काय व्हायचंय याचं पूर्ण स्वातंत्र्य मला होतं. तुला जे काही शिकायचंय ते चांगलं शिक, खूप मोठी हो, अशीच आईवडिलांची इच्छा होती. मग अभ्यास करायचा, भरपूर मार्क्स पाडायचे आणि दंगून जायचं पुस्तकं वाचण्यामध्ये, अवांतर वाचन करायचं. हे असं सगळं चालू असताना मला काय करायचं हे मला माहिती नव्हतं 10वी झाली तरी. त्याच्यामुळे 11वी-12वीला सायन्स जेव्हा मी घेतलं तेव्हा मॅथ्स आणि बायोलॉजी हे दोन्ही विषय मी ठेवलेले होते. आणि मग अभ्यास करत असताना जनरली मराठी माध्यमातून आपण आलेलो असलो आणि 11वी-12वी सायन्सला गेलो की ज्या टर्मिनॉलॉजीज येतात त्या सगळ्या आपल्याला सगळ्याच्या सगळ्या समजत नाहीत.
मग पुस्तक घ्यायचं आणि डिक्शनरी घ्यायची. म्हणजे माझी सगळी पुस्तकं जी होती की नाही ती खाली इंग्लिश वर मराठी अशी गिरबून काढलेली होती. बऱ्याच वेळेला समजायचं नाही वर्गामधले सगळे हे त्या मानाने माझं जे बॅकग्राऊंड होतं तसं खेड्याचंच होतं. त्याच्यामुळे जी सगळ्यांची बोंब असते की नाही वर्गात काय चाललंय ते कळत नाही, पण शिकायची तर इच्छा खूप आहे. ज्या वेळेला ते स्टार्स विषयी आपण शिकतो, फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो, त्यावेळेला वाचताना डोळे एवढे मोठे होतात की बापरे ब्रह्मांड एवढं मोठं आहे, असं आहे, अरे वा माणसाच्या शरीरातही एवढ्या सेल्स असतात. ते सगळं खूप फॅसिनेटिंग वाटत होतं. म्हणजे एक काळ असा होता की मित्रमैत्रिणी इंजिनिअरिंग करतायत, आपलं मॅथ्स आहे, मग आपण पण जावं का इंजिनिअरिंगला असं वाटत होतं. पण ती जी एक ग्रॅव्हिटी असते ना की जिवंत शरीर आहे माणसाचं, किंवा झुओलॉजीमध्ये सुद्धा, बॉटनीमध्ये सुद्धा आपण जीव या गोष्टीविषयी शिकतो. नाही म्हणलं तरी आपल्याला हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग वाटतोय असं कळायला लागलं. मग दरम्यान गोष्टी अशा होत्या की तेव्हा कॉईन बॉक्स असायचे, कॉईन बॉक्सवरून फोन करायचा आईला, आई मला वर्गात काहीच कळत नाहीये, आता काय करायचं. आई म्हणायची जेवढं शक्य आहे तेवढं कर, अभ्यास कर, अभ्यास करणं आपल्या हातामध्ये असतं. मग 12वीचा निकाल आला आणि 12वीला मला कॉलेजमध्ये पहिली मी आले होते. त्यावेळेला आमची CETची निगेटिव्ह मार्क्सची पहिली बॅच होती आणि फर्स्ट राऊंडलाच मला बऱ्यापैकी सगळे कॉलेजेस जे आहेत ते अवेलेबल होते. पण वडील म्हणाले तू मुलगी आहेस, पुणे शहर आहे, मी पण टिळक आयुर्वेदला शिकलोय, पहिल्या राऊंडला आपण टिळक आयुर्वेदला ॲडमिशन घेऊ. आणि मग ॲडमिशन झाली माझी. त्यावेळेला मला जीवशास्त्र जे आहे ते शिकायचं आहे हे मला माहिती होतं आणि डॉक्टर व्हायचं असतं म्हणजे काय करायचं असतं ते मी लहानपणी बघितलेलं होतं. म्हणजे विंचू चावलेला, साप चावलेला पेशंट यायचा, रात्री लाईट नसायचे, आई वडिलांना कधी कधी टॉर्च धरायला मदत करावी लागायची, अडलेली डिलिव्हरीची बाई यायची, त्याच्यानंतर भाजलेला एखादा पेशंट यायचा. इमर्जन्सीज माझ्या आई वडिलांनी हँडल केलेल्या मी लहानपणापासून खूप बघितल्यात. हे सगळं आपण करणार आहोत की नाही हे मला माहिती नव्हतं नक्की, पण अरे आपल्याला हे अभ्यास करायला आवडतं एवढं माहिती होतं. त्यावेळेला मग ओघाओघाने मी टिळक आयुर्वेदला गेले आणि मग सेकंड राऊंडला पिताजींनी विचारलं धुळ्याच्या MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळतीये, काय करायचं. मग मी म्हटलं पिताजी हे लोक आत्मा, मन, अध्यात्म, आयुर्वेद असं काय काय शिकवतात आणि ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला. म्हणजे अगदीच 11वी 12वीचं सायन्स बे के बे बेदुणे चार असं होत होतं आणि जे अगम्य आहे त्याचं एक नवीन दालन मला आयुर्वेद शिकायला लागल्यावर उघडं झालं. शिवाय माझं संस्कृत होतं 12वीपर्यंत आणि आयुर्वेदाची सुरुवात सुद्धा संस्कृत श्लोक शिकण्यापासूनच झाली. मग ते मला रिलेट होतंय असा फील आला आणि मग आता आपल्याला हेच करायचं असं ठरलं त्यावेळेला. ठीक आहे, पण ॲडमिशन करायचं किंवा डॉक्टर झालात, पण डॉक्टरकी करत असताना अचानक क्रीडा क्षेत्राकडे आणि पॉवर लिफ्टिंगकडे कशा काय वळला? ती सुद्धा एक इंटरेस्टिंग खरं स्टोरी आहे. मी जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला आयुर्वेदाचा अभ्यास, श्लोकाचं पाठांतर, मध्ये मध्ये असणाऱ्या इंटरनल एक्झाम्स या सगळ्याच्या बरोबर पुरुषोत्तम, फिरोदिया, करंडक जे असतात म्हणजे नाटकं आणि कॉलेजचं कलादालन हे सगळ्या गोष्टी, नवीन पथनाट्य करायचो आम्ही जनजागृतीपर. हे सगळं चालू असताना सेकंड इयरला जेव्हा मी होते तेव्हा डॉक्टर इनामदारांनी मला प्रपोज केलं की आपण लग्न करूया का म्हणून. मी म्हटलं की मी आईला विचारते आणि ऑब्व्हियसली जी स्टुडियस मुलगी आहे, अभ्यास करते एवढी, तिने एवढ्या 19 वर्षाचं असताना लग्न करायची काय गरज. आई नाही म्हणाली. पण आमच्या दोघांमध्ये 10 वर्षाचा एज डिफरन्स आहे, त्याच्यामुळे थांबणं म्हणजे खूप उशीर करण्यासारखं होतं. त्यावेळेला घरच्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतला मी की नाही आपल्याला आता लग्न करायचं आहे असं म्हणून. आणि मग जबाबदारी ती खूप मोठी होती, पण माझं वय लहान असल्यामुळे कदाचित मला लक्षात आलं नाही ते की आपण कशात उडी मारतोय. त्यावेळेला माझ्या आईचं असं म्हणणं होतं की झालं आता लग्न झालं तुझं, आता तू काही पास होत नाहीस, डॉक्टर होत नाहीस आणि तुझी एवढी जी बुद्धी आहे ती चुलीत आता जाणार मातीत. मग रडापडी, अबोला 2-4 वर्षांचा. त्यात सेकंड इयरला मी जेव्हा होते त्याच लग्नानंतर 2 महिन्यांनी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली, ऋतुपर्ण होणार आहे असं कळलं. मग त्या एक्झाम्स हार्ड असतात, तुम्ही कोणालाही हे सांगू शकत नाही कारण की बाबा माझं लग्न झालंय आता मला मूल होणार आहे आणि मग मला अभ्यास जमत नाही, प्रॅक्टिकल जमत नाही. म्हणजे एक वेळ अशी होती की कॉलेजमध्ये मला शिकवणाऱ्या ज्या टीचर होत्या त्या वरती डायसवर प्रेग्नंट आणि मी खाली बसली आहे, मी पण 3rd फर्स्टला प्रेग्नंट. तर
आपण हे असं केलंय, म्हणजे लवकर लग्न करा मुलींनी असं मला म्हणायचं नाहीये, याच्यातून उलटा अर्थ कोणी घेऊ नये. पण अनायासाने जे काही मी केलेलं होतं तो माझा चुकीचा निर्णय होता आणि बघा कर्माची फळं भोगा असं म्हणून कोणी निगेटिव्ह एक्झाम्पल माझं देऊ नये अशी माझी मनापासून इच्छा होती. मग मी युनिव्हर्सिटी रँकर झाले 3rd इयरला. प्राईज घेताना ऋतुपर्णाला कडेवर घेऊन गेले होते आणि मग सांगितलं आईला, आई फरक पडलेला नाही आहे, विदाऊट एनी गॅप डॉक्टर तर मी झालेलीच आहे आणि अभ्यासात जो तुला मला पहिला नंबर हवा होता तो पण मला मिळाला आहे. तरी पण आई म्हणाली, पण मोठं संशोधन केलं असतं, अजून मोठं काहीतरी तुझ्या हातून घडलेलं असतं. मग आजही विचारलं तर ती तेच सांगेल की मला काही हे आवडलेलं नाही. पण एक ती जिद्द होती की आपण केलेलं आहे, जगावेगळं केलेलं आहे आणि असं कोणी आपल्याला एकदा म्हणालं की ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या असतात त्याच केलेल्या बऱ्या, म्हणजे मग असे हाल होत नाहीत, हे मला ऐकून घ्यायचं नव्हतं. मग तो जो काळ होता ते बाळ सांभाळायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. घरामध्ये नवऱ्याचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं. मग एक काळ असा होता की ऋतुपर्ण बालवाडीला दप्तर घेऊन, मी कॉलेजला आणि आमचे त्यांच्या PGच्या लेक्चररशिपला. आम्ही सगळे डबे आणि सॅक घेऊन घराच्या बाहेर पडायचो. मग उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणून परत एंट्रन्स होती माझी. मग मेघवर्ण त्यावेळेला झाला. त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सगळ्या संपूर्ण बॅचमध्ये फक्त 17 मुलं पास झाली होती आणि त्या 17 मुलींमध्ये 2 पोरं पदरात असून सुद्धा मी होते. त्याच्यामुळे मी तिथे कधीही काही कमी पडू दिलं नाही. हे सगळं चालू होतं की नाही, त्यावेळेला व्यायाम करायचा असतो ही शिस्त माझ्या घरात आधीपासून होती. म्हणजे माझी आई जी आहे की नाही ती खूप शिस्तीची आहे, कडक आहे एकदम. आणि योगासनं करणं, रोजच्या रोज चालायला जाणं हा तिचा परिपाठ. मी हॉस्टेलला होते तरी ती मला 2च प्रश्न विचारायची फोन केला की तू मोडाचे मूग खाल्लेस का आणि व्यायाम केलास का, कारण त्या 2 गोष्टी म्हणजे आरोग्याचं प्रतीक. तर मग माझी घरच्या घरी योगासनं आहे, बागेमध्ये जाऊन जॉगिंग करणं आहे, हे चालूच होतं, दोरीवरच्या उड्या वगैरे. पण आमच्या आहोंना जिमची खूप आवड. लहानपणी सुद्धा लंगोट घालून जोर बैठका काढायच्या. त्या काळी 150 रुपयाची रूम भाड्याने घेऊन तिथं नेऊन डंबेल ठेवलेले होते. मुलं पूर्ण वेळ शाळेत जायला लागली, म्हणजे जरा जास्त वेळ, की मला थोडा वेळ उरायला लागला. म्हणजे माझं PG झालेलं होतं, क्लिनिक चालू केलेलं होतं मी, आणि यांची अशी इच्छा होती की मी पण त्यांच्याबरोबर जिमला जावं. तर कट्टर आयुर्वेद आणि योगशास्त्र आणि स्वस्थवृत्तात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली मी, लहानपणापासून घरामधलं वातावरण हे बघता मी त्यांना म्हणलं की त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांचीच वजनं उचलायची. अंग वगैरे दुखतं माझं, मी काही येणार नाही, माझं आपलं चाललंय ते बरं चाललंय. पण मग एक दिवशी माझा छोटा भाऊ जो आहे देवदत्त, तो माझ्या मोठ्या मुलाच्या जवळजवळ वयाचा आहे. तो सुट्टीला घरी यायचा आणि तोपर्यंत कॉम्पिटिटिव्ह योगासनं जी आहे ती खेळायला लागला होता. मग तो पुशअप्स करत होता. तो म्हणला चला आपण सगळेच करू, आणि मला 2 पुशअप पण काढता आल्या नाही. आणि त्यांनी मला चिडवलं, हे म्हणते स्ट्रॉंग आहे, तुला तर काय म्हणे 2 पुशअप्स पण काढता येत नाहीयेत. मग एक दिवशी असाच विषय निघाल्यावर मी यांना म्हणलं, अहो मी ते तुमच्याबरोबर आले जिमला, तर ते मला करता येईल का? ते म्हणाले चल येऊन तर बघ. मग तिथे गेल्याच्या नंतर एक नवीन वेगळं फिटनेसचं जे दालन आहे ते उघडं झालं. मग ते झुंबा करायचा, एरोबिक्स करायचं, ट्रेकिंगला जायचं, सायकलिंग करायचं, मॅरेथॉन पळायच्या, म्हणजे बरंच काय काय केलं मी त्या दरम्यान. पुणे गोवा बायसिकल राईड केली. 21 किलोमीटरची जी पुणे मॅरेथॉन होती ती 4th नंबरला फिनिश केली मी. मला फिनिश झाल्यावर कळलं की मी एवढ्या जोरात पळू शकते ते. मग 10 किलोमीटरची फायर ब्रिगेड मॅरेथॉन होती ती जिंकले. मग आम्ही प्लॅन करत होतो की ह्या सगळ्या ह्याच्यातनं काहीतरी वेगळं करावं का. त्या दरम्यान बाहेर एक आउटडोअर ॲक्सिडेंट झाला माझा आणि माझा एल्बो जो आहे तो डिस्लोकेट झाला. मग त्या दरम्यान डंबेल हातात घेऊन उभं राहायचं ट्रॅक्शन जे आहे ते फिजिओथेरपिस्टने सजेस्ट केल्यामुळे पहिल्यांदा मी त्या जिमच्या वेट सेक्शनमध्ये गेले आणि तिथे पाहिलं हे डबल बार डिप्स करतायत, काही मुलं पुलअप्स काढतायत. आणि ते बघितल्यावर असं वाटलं की अरे हे तर म्हणजे जसं मला झालं होतं की नाही बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री शिकताना, तसे माझे डोळे झाले त्या सगळ्या लोकांना ते वेगळे वेगळे प्रयोग करताना. म्हणलं काय हो, मला पण करता येईल का हे? ते म्हणले अवघड आहे, प्रयत्न करावा लागेल, सांगेल ते ऐकावं लागेल, मग येईल. मग ते जे पुशअप किंवा पुलअप काढता आले पाहिजेत की जे बऱ्याचशा पुरुषांना पण काढता येत नाही, आणि आपण तर स्त्री आहोत म्हणजे आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील. ही जी इच्छा आहे त्याच्यातून
वजन उचलण्याचा जो व्यायाम आहे तो सुरू झाला. तोपर्यंत मी खेळणार आहे किंवा काय हे मला माहिती नव्हतं, पण ऍटलिस्ट व्यायामाशी माझं जे इंट्रोडक्शन आहे ते तरी त्या दरम्यान झालं, मी इच्छेने इकडे आला. असं म्हणता येईल. माझा यानंतरचा प्रश्न असा आहे की लग्नानंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा खेळणार आहात असं म्हटल्यानंतर तुमचे पती आहेत वैभव इनामदारजी, त्यांची आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळी? तर आता कसं आहे की व्यायाम जेव्हा सुरू झाला त्यावेळेला आपण स्पर्धा खेळणार आहोत वगैरे हे काही डोक्यात नव्हतं. ॲक्सिडेंटली जिममधले काही लोक चाललेले होते स्पर्धा खेळायला, तर यू आर प्रिटी स्ट्रॉंग म्हणून एक जण होती, ती घेऊन गेली मला. पण मग तिथे गेल्यावर ते वेट कॅटेगरी असते, ते बार असा धरायचा असतो आणि ते असं करायचं असते, काही माहिती नव्हतं. ऐन वेळेला इम्प्रोवाइज केलं आणि असं लक्षात आलं की बाजूचे 4-4 जण जे आहेत की नाही त्याच्यापेक्षा थोडेसे आपण आहोत बाबा उजवे. म्हणजे गेलो आणि सगळं लगेच झालं असं काही झालं नाही. म्हणजे एवढं की जेव्हा पहिलं खेळले मी स्पर्धा त्याच्यानंतर 1.5-2 तास माझा आणि देवदत्तचा, माझ्या धाकट्या भावाचा फोन चालला होता की म्हणला अरे ऑलरेडी मला भरपूर व्याप आहेत, पोरं, घरदार, दवाखाना, हे सगळं कमी पडतंय, म्हणून हे जर असं कॉम्पिटिटिव्ह खेळायचं असेल तर प्रॉब्लेम वेळ देता येणार की नाही, कुठपर्यंत मी जाणार हे काहीच माहिती नाही. तर त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला की तुझा स्वभाव जो आहे की नाही तो एखादी गोष्ट तू ठरवलीस परसिव्ह करायची की तू आर्यापार घुसतेस. आज ना असेन तसे तू जिजू बरोबर व्यायाम करायला जाणारच आहे. मग जाता जाता जर स्ट्रॉंग होऊ शकणार असेल तर स्पर्धा खेळून बघायला काय हरकत आहे. कारण माझा स्वभाव असा आहे की कंपॅरिझन जी आहे ती आपल्याला आवडत नाही. तुम्ही जे आज आहात ना त्याच्या तुम्ही थोडंसं पुढे उद्या पाहिजे. मग त्याच्याशी बोलून झाल्यावर मी यांना विचारलं कसं करायचं, तर ते म्हणाले की तुला जर ह्यात करायचं असेल तर तू बुद्धिजीवी आहेस. म्हणजे तुला काय करायला पाहिजे, तर तुला ह्याच्यामध्ये बुद्धीने तुझ्या घुसावं लागेल. कारण शरीर जे आहे ते ह्या वयामध्ये सुरुवात केल्यानंतर ओपनमध्ये जाऊन कॉम्पिटिशन करायची. म्हणजे माझं वय जरी 35 असलं तरी मी 20-22 वर्षाच्या ज्यांना खरी नोकरी आणि पैसे कमवायची त्याच्यातून इच्छा आहे त्या मुलींशी जाऊन कम्पीट करणार होते. आणि शिवाय मला ते सगळं झेपणार आहे की नाही शारीरिकदृष्ट्या, 2 डिलिव्हरीज झालेल्या आहेत, व्याप आहेत, जमणार आहे की नाही हे माहिती नव्हतं. पण तुला आवडतंय तर करून बघायला हरकत नाही, पण करून बघून सोडून देणं हा तुझा स्वभाव आहे की नाही ते बघ. त्याच्यातून त्रास आणि व्याप करून घेणार असेल तर ते तसं आपल्याला नको. असं डिस्कशन करून सुरुवात तरी झाली बाबा, असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचा प्रश्न असा आहे की एक 2 मुलांची आई, गृहिणी, पत्नी आणि डॉक्टर किंवा एक खेळाडू म्हणून ही सगळी आव्हानं पेलताना काय वाटलं किंवा ही आव्हानं कशी स्वीकारावी वाटली, काय सांगाल? आता कसं होतं की माझा जो PGचा सब्जेक्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचा तो स्वस्थ वृत्त आहे. तर स्वस्थ वृत्त म्हणजे प्रिव्हेंटिव्ह सायन्स जे आहे मॉडर्न मेडिसिनचं तो असतो. आयुर्वेदामध्ये स्वस्थ कसं राहावं याचा अभ्यास असतो आणि योगशास्त्र या सगळ्या विषयांचा खूप डीपमध्ये अभ्यास असतो. तर एखाद्या व्यक्तीने चांगलं 100 वर्षाचं संपन्न आयुष्य जगताना कसं जगायला पाहिजे याच्यामध्ये शक्ती हा आरोग्याचा पाया आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग मी खेळामध्ये गेल्याच्या नंतर आयुर्वेदानुसार वजन उचलणं बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर खाण्यामध्ये बदल केल्याशिवाय शक्ती वाढत नाही, सगळे जे आधारस्तंभ आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करावे लागतात. आणि मग इथे आपल्या शास्त्राशी कुठे काही कॉन्ट्राडिक्ट होतंय का हे बघताना मी आपल्याच शास्त्रांचा पुन्हा पुस्तकं ग्रंथ उघडून वाचायला सुरुवात केली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की अरे बलाधिष्ठानम आरोग्यमुच्यते हेच आपलं सायन्स सांगतं. म्हणजे काय, व्यायामो स्थैर्यकरणम, शरीराला स्थैर्य आणि बल देणाऱ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे व्यायाम. व्यायाम तोच करू शकतो जो चांगलं अन्न खातो. हे सगळे आपलेच श्लोक जे आहेत ते सापडायला लागले. आणि मग माझा दवाखान्यामध्ये मी जे पेशंट तपासते त्यांच्या लाईफस्टाईलकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, म्हणजे BP, डायबिटीज, हार्ट डिसीज, कॅन्सर, किडनी फेल्युअर, एक ना अनेक इन्फेक्शियस नसलेले जे डिसीजेस आहेत त्यांचीच संख्या 100 पैकी 75 आहे की ज्याने माणसाच्या आयुष्याची क्वालिटी आणि क्वांटिटी खराब होते. मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शक्ती वाढवायची जर असेल तर पेशंटसाठी मी काय करायला पाहिजे हे पण मला माझ्या खेळामुळे कळायला लागलेलं होतं. मग मी म्हणलं की आता कसं आहे की मी बेटर होतीये, पण मी जेव्हा स्पर्धेला जाते तेव्हा अजून बाकीच्या मुली काय काय करू शकतायत. अरे बापरे, तिने 150 किलो वजन उचललं, माझा तर 90 किलो उचलतानाच फेफे होतीये. मग मला जर तिथपर्यंत जायचं असेल तर काय करावं लागेल. हे जे स्पर्धेतून स्वतःला बेटर करण्याचं चॅलेंज जे आहे ते मला नवीन मिळायला लागलं. म्हणजे आपण कसं म्हणतो
सदासुखी होते मी आणि ठेविले अनंते तैसेचे राहावे असं चाललेलं होतं. त्याला थोडासा धक्का लागला, नाही या बेटर व्हायचंय, पण जेव्हा आपण दुसऱ्याला बघतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळतीये, चालना मिळतीये आणि कारणं देणं बंद होतंय की माझं हे दुखतंय ते दुखतंय, मला हे काम आहे ते काम आहे. तिथे गेल्यावर ते जे वजन असतं ते काय ऐकत नसतं, उचल नाही तर मग जा. मग ते जे चॅलेंज आहे ते आता आपल्याला घेण्याची गरज आहे. आपण आपली बुद्धी वापरून आपल्या शरीराला किती पुढे नेऊ शकतो हे बघण्याची गरज आहे, ते एक्सप्लोर करण्याची गरज आहे. हे जाणवल्यावर हे सगळं चालू असताना सुद्धा असा मोठा श्वास सोडून आणि काळीज मोठं करून ठरवलं की आता आपण ह्याच्यात घुसायचं. जे काय रिझल्ट यायचा आहे तो येऊ दे, पुढे जाणार आहोत आपण नाही जाणार आहोत माहिती नाही आपल्याला, पण करत राहायचं. हा निर्णय त्यावेळेला झाला की ज्या वेळेला स्वतःच्या क्षमता ज्या आहेत त्या चॅलेंज करायच्या असं मी ठरवलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळी मनामध्ये भाव काय होते आणि तो अनुभव कसा होता ज्यावेळी तुम्ही तिथे प्रतिनिधित्व केलं आणि जेव्हा तिरंगा फडकला त्यावेळी मनामध्ये काय भाव होते? आता कसं आहे माहिती आहे का की माझे दोन्ही आजोबा म्हणजे आईचे वडील आणि वडिलांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत. तर त्यांनी त्यांच्या तारुण्यामध्ये केलेले कष्ट, देशासाठी झटणं, नंतर विनोबांच्या भूदान यज्ञात सुद्धा सहभागी होते माझे आजोबा जे होते ते. आणि त्यांच्या सगळ्या जो प्रवासाच्या कहाण्या आहेत त्या मी आईकडून वडिलांकडून ऐकल्यात. त्याच्यामुळे देशप्रेमाची जी भावना आहे ती घरात पहिल्यापासूनच होती. म्हणजे माझे चुलत आजोबा ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे ते मंत्रीसुद्धा होते. मग आता हे सगळं वातावरण असताना आणि ज्ञान प्रबोधिनीत मी शिकायला होते. म्हणजे ही सगळी पार्श्वभूमी बघता देश, भाषा, काहीतरी समाजासाठी करणं ही पार्श्वभूमी होतीच. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण देशासाठी काहीतरी करू शकणार आहोत की नाही हे माहिती नव्हतं. पण आपण स्वतः आणि आपल्या जवळचा एक माणूस यांना आपण मदत करू शकलो की हळूहळू त्याच्यातूनच तुमचं जे दुसऱ्याला मदत करण्याचं सर्कल आहे ते डेव्हलप होत जातं. स्वतः स्ट्रॉंग व्हायचं, जवळच्या 2 माणसांना स्ट्रॉंग करायचं, इथपर्यंत मी होते. खेळायला सुरुवात केली त्यावेळेला खेळाचं नावही माहिती नव्हतं, वजनांशी संबंधही नव्हता आणि बुद्धिजीवी असताना शारीरिक श्रमाचा जो खेळ आहे तो करायचं ठरवलेलं होतं. 2017ला जर मी पहिल्यांदा खेळली असेल ना तर 2022ला माझी ज्या वेळेला निवड झाली इस्तांबूलच्या एशियन चॅम्पियनशिपसाठी तोपर्यंत मला ही सुतराम कल्पना नव्हती की खरंच आपल्या हातून असं काहीतरी घडेल. पण ज्या क्षणी मला कळलं की आता आपल्याला नॅशनलला मेडल मिळालंय आणि आपण आता इंटरनॅशनलला जाणार आहोत त्यावेळेला हा जो कॅज्युअल अप्रोच होता की नाही आपण करूया, आपल्या क्षमता एक्सप्लोर करूया, याला थोडंसं वेगळं वळण आलं. नाही, आता आपण देशाला रिप्रेझेंट करणार आहे. आणि असं नको व्हायला की हिनी कारणं दिली किंवा हिचं काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम पुढे केला आणि मग त्याच्यामुळे तिचे प्रयत्न कमी पडलेत आणि ते दिसतंय. मग तिथे गेल्याच्या नंतर तेवढंच मी बघत होते की मागच्या वर्षीचा जो एशियन चॅम्पियन आहे त्यांनी किती टोटल किलो वजन उचललंय, ते आपल्याला त्याच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचायचंय किंवा ते बीट करायचंय. मग ते जे मायन्यूट सगळे असतात की नाही, म्हणजे प्रोफेशनली खेळाडू जे करायला लागतो की त्याची झोप किती तासाची होतीये, त्याचा माइंडसेट कसा आहे, तो व्यायामाचं प्रोग्रामिंग कसं करतोय, किंवा त्याच्या मनामध्ये ही करण्याची जी गोष्ट आहे, भावना आहे, त्याच्यासाठी कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींवर काम करायला सुरुवात केली. आणि तिथे जाऊन होऊ काही पण दे, पण आपले प्रयत्न कमी पडले तसं व्हायला नको हे ठरवलं. मग पहिला लिफ्ट झाल्याच्या नंतर स्कोअर बोर्ड जो आहे तो बघण्याचं टाळलं मी. दुसऱ्या वेळेस गेल्याच्या नंतर मात्र माझ्या लक्षात आलं की नाही, आपण लीड करतोय. अरे म्हणलं आता हातातोंडाशी आलंय, आता हे सुटलं नाही पाहिजे. आणि तोपर्यंतच्या सगळ्या स्पर्धांना माझे मिस्टर जे ते माझ्याबरोबर असायचे. ही पहिली स्पर्धा होती, इंटरनॅशनल होती, तरी माझा नवरा माझ्याबरोबर नव्हता. मला माहिती होतं की ते सगळेजण माझं जे लाईव्ह प्रक्षेपण चाललंय तिकडेच डोळे लावून बसलेत. माझ्याबरोबर माझी जी क्लोज कॉम्पिटिटर होती कझाकिस्तानची, तिच्याबरोबर मात्र 5-6 जण होते. म्हणजे टीम कोच, 2 मित्रमैत्रिणी, आणि ते सगळेजण खूप त्यांचं ते जे काय काय होतं ते चाललेलं होतं. आणि तिसरा माझा डेडलिफ्ट झाल्यानंतर तिच्या बरोबर असणारा एक तगडा मला म्हणाला, "यू आर प्रिटी स्ट्रॉंग."
मी म्हटलं म्हणजे आपण कुठेतरी लागलेलं दिसतंय बहुतेक. आणि मग जे स्कोअरबोर्ड बघितल्यावर झालं की नाही ते शब्दात वर्णन करता येण्यासारखं नव्हतं. म्हणजे आपल्याला कुठलं तरी मेडल मिळू शकतं ही अपेक्षा ठेवून गेलेली मी ॲक्च्युली गोल्ड मेडल्स मिळाली आहेत म्हणल्याच्या नंतर तो आनंद जो होता तो अवर्णनीय होता. परदेशामध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा आपल्यासाठी राष्ट्रगीत वाजतं ती जी भावना असते ती शब्दात वर्णन नाही करता येत. आणि ज्या क्षणी मी इथे भारतात परत आले त्यावेळेला इथे माझे जे हितचिंतक आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून जो जल्लोष साजरा केला त्यावेळेला मीच नाही तर ते सुद्धा स्वतः सगळे जिंकलेत असं वाटत होतं. म्हणजे मी खरंच वर्णन करू शकत नाही तो जो सगळा प्रसंग आहे तो. म्हणजे भारत आपला देश आहे आपण असं म्हणतो आणि त्याच्यासाठी खरंच आपण काहीतरी करू शकतो आणि आल्यानंतर आपल्याच लोकांना त्याचा खूप आनंद होतो. सोशल मीडियावरून असेल, जवळून असेल, समोरून असेल, त्याचं लोक कौतुक करतात आणि त्यांच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते की बाबा एवढ्या उशिरा वयात सुद्धा काहीतरी सुरू करून एखादी बाई असं काहीतरी करू शकते तर आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी निश्चित पुढे जाऊन दॅट रे ऑफ होप तो जो डोळ्यात दिसतो समोरच्यांच्या यंगस्टर्सच्या, आई वडील सांगतात ह्याच्याबरोबर फोटो काढा, ह्यालाही आम्हाला खेळामध्ये पाठवायचं आहे, हा पण भारतासाठी खेळला पाहिजे, ते अवर्णनीय आहे. आणि कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणारी ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्या भावभावना मला शब्दात कदाचित पकडता येणार नाहीत पण अवर्णनीय होतं ते सगळं. यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही आतापर्यंत खूप स्पर्धा खेळलात पण एक महिला खेळाडू म्हणून काही अडचणी आल्यात का किंवा त्या काय अडचणी आहेत काय सांगाल? कसं असतं माहिती आहे का, मी अनुभवलंय हे, स्वतः पाहिलंय की नकळत ती एक जी भावना असते म्हणजे खेळातच असं नाही आपल्याकडे का मला माहिती नाही पण स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये असलेला जो भेद आहे आणि यांच्या कामाची विभागणी जी आहे ती फारच स्पष्ट आहे. फॉर्च्युनेटली माझ्या घरामध्ये तसं वातावरण जे आहे ते नव्हतं पण आजूबाजूला मी बघत होते. म्हणजे मी त्याच काळातली आहे की जेव्हा स्त्री भ्रूण हत्या जी आहे ती उघड केली जायची आणि असं वाटायचं की अरे काय म्हणजे माणसं आहेत का काय ही. आणि मग त्या ह्याच्यापासून आज घरामध्ये स्वयंपाक कोण करतं तर आई बाबा दोन्ही करतात असं खूपच कमी घरांमध्ये 0.0% घरांमध्ये असेल. फोडणी टाकायची वेळ आली की आई पटकन पोरीलाच बोलवते ये तू टाक म्हणून. साधं ताटं वाट्या जेवताना घ्यायचं जे काम असतं त्याच्यामध्ये तू महिला आहे का पुरुष आहे याचा काही खरं तर संबंध असायला नाही पाहिजे. ज्या वेळेला मी खेळायला लागले त्यावेळेला मी इकॉनॉमिकली इमोशनली इंडिपेंडंट होते. त्याच्यामुळे मला तसा फारसा त्रास होण्याचा संबंध जरी काही आलेला नसला तरी पॉवर लिफ्टिंग किंवा वजनं उचलण्याचा जो खेळ आहे हा तसा पुरुषप्रधान खेळ आहे. आणि मग काय सुरुवातीच्या काळामध्ये ऑब्व्हियसली स्पर्धा खूप असल्यामुळे मेडल्स काही मला मिळत नव्हती. मग ते जे टीझिंग असतं ते जेंडर स्पेसिफिक नसलं जरी तरी कमेंट्स ज्या असतात की ज्या इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्या अंगावर येतात ते बाई आहे काय करणार आहे करून 2 वर्ष 4 वर्ष नाही मेडल मिळालं की बसणार गप. कळतं म्हणजे काय आपल्यालाच सगळं कळतं त्यातलं. मग जे धबडके असतात गेममध्ये खेळण्याचे म्हणजे आपल्याकडे त्या मानाने शिस्तीत सगळं करणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. म्हणजे प्रोग्रामिंग आहे स्पेसिफिक खेळाला लागणारं किंवा स्पेसिफिक पद्धतीचा आहार आहे किंवा काही गोष्टी चेंज केल्याच्या नंतर पॉझिटिव्हली हातात घेऊन खेळाडूला स्वतःला पुढे जाता येऊ शकतं किंवा खेळ खेळणं आणि घर सांभाळणं, करिअर करणं, पेशंट्स तपासणं याच्याबरोबर सुद्धा चॅलेंजिंग गोष्ट एक्सप्लोअर करता येऊ शकते. ह्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देणारे आपले जवळचे जे 4 लोक आहेत त्यांच्यावरच जर आपण फोकस केलं ना तर हे नेसेयर्स आणि निगेटिव्ह माइंडर्स असतात त्यांचं फारसं वाईट वाटत नाही. पर्पजफुली त्रास देणारे लोक मुठभर होते आहेत पण त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर ते सक्सेसफुल झालेत त्यांच्या अजेंडामध्ये असं होईल. त्याच्यामुळे त्रास झाला नाही झाला ह्या गोष्टी बघण्याच्या पेक्षा मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला जे काही करायचं आहे ते करण्यासाठी सपोर्ट करणारे ओळखीचे आणि अनोळखीचे लोक यांची संख्या इतकी जास्त आहे की महिला खेळाडू म्हणून प्रॉब्लेम क्रिएट करणारे जे लोक आहेत त्यांची एवढीच. यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा यशस्वी झालात
त्यावेळी तुम्हाला अनेक प्रसारमाध्यमांनी दाखवलं गेलं किंवा तुम्ही टी व्हीवरती वगैरे झळकलात, त्यावेळी एखादा असा काही प्रसंग आहे का तो आजही आठवणीत आहे आणि आज तुम्ही गाथा यशाच्या माध्यमातून सांगू शकाल? कसं आहे, 2017ला मी खेळायला सुरुवात केली. त्याच्या थोडंसं आधीपासूनच मी जे न्यूट्रिशन रिलेटेड, आयुर्वेद रिलेटेड, आहारातून रोग कसे बरे करता येतील याच्याशी रिलेटेड व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामुळे मला पेशंट्स आहेत जे मला प्रत्यक्ष ओळखत नाहीत पण कधीतरी भेटलेले लोक आहेत, ते मला सांगायचे की तुम्ही हे सांगितलं, आम्ही फॉलो केलं. आलेला पेशंट अनोळखी असतो, त्यांनी सांगायचं की हा तुम्हाला फॉलो करतो, त्यांनी मला सांगितलं तू मॅडमकडे जा, तुला उत्तर मिळेल. ह्या अनुभवांची मला सवय होती. म्हणजे मुलीसुद्धा सांगायच्या की मी तुम्हाला भेटले नाही पण मी असं वजन जे आहे माझं कमी केलं, माझ्या PCOS गेल्या, किंवा माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद झालं, किंवा येणाऱ्या पेशंटचं आजार जो आहे तो बरा झाला. हे जे पॉझिटिव्ह फीडबॅक्स होते हे मला मिळतच होते. पण लखनौला आम्ही नॅशनलला चाललो होतो विमानातून, आणि तिकीट आपण चेक करतो विमानात जाण्याच्या आधी. ते करून मी वरती गेले आणि आहो कसे आले नाहीत म्हणून मागे बघितलं तर मागे एवढी मोठी रांग थांबलेली होती आणि तो चेक करणारा जो विमानाचा कर्मचारी आहे तो ह्यांच्याशी काहीतरी बोलत होता. मग मी त्यांना म्हटलं की काय झालं. मग वरती आल्यावर त्यांनी सांगितलं ते वैभव इनामदार म्हणजे त्या शर्वरी इनामदार त्याच आहेत का. तर ते म्हणाले हो. म्हणे मग मला मॅडम बरोबर फोटो पाहिजे, सही पाहिजे मॅडमची. ही खूप आधीची गोष्ट आहे. मग रस्त्यात मला चप्पल घालून चालता येत नाही, मग मी चप्पल हातात घेऊन चालते खूप लांब चालायचं असलं की. आम्ही संध्याकाळी चाललो होतो 4 जण जंगली महाराज रोडवरून विजयनगरकडे. 2 व्हीलरवाला एक आला मागे, विथ फॅमिली चाललेला होता आणि म्हणला की मॅडम तुम्ही शर्वरी इनामदार का, डॉक्टर शर्वरी इनामदार का. म्हणलं हो. अहो म्हणे मी आणि माझे बायको जी आहे आम्ही तुमचे खूप मोठे फॉलोअर आहे, तुम्ही सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करतो आणि मुख्य म्हणजे आम्ही व्यायाम करायला लागलो बरं का तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यापासून. हे मला आता कॉमन झालं होतं की मास्क घातलं तरी लोक ओळखतायत, विचारतायत. पण त्यातल्या त्यात सगळ्यात लक्षात राहील असा प्रसंग हा होता की माझा मोठा मुलगा जो आहे ऋतुपर्ण, तो MBBS फर्स्ट इयरला आहे लातूरला, आणि ॲडमिशन घेण्यासाठी हे दोघे जण चालले होते रस्त्यावरून लातूर कॉलेजच्या दिशेने. त्यावेळेला एक माणूस 2 व्हीलरवर येऊन थांबला आणि मी नसताना त्याने विचारलं की तुम्ही डॉक्टर वैभव इनामदार का आणि तुम्ही मॅडमचे मिस्टर आहेत का, आम्ही तुम्हाला फॉलो करत असतो. म्हणजे तो होता सोलापूरचा, हे भेटले होते लातूरला, मी होते पुण्यात, आणि त्यांनी सांगितलं की काही लागलं तर सांगा, तुमचा मुलगा आमचाच, आम्ही त्याची काळजी घेऊ तुम्हाला काही वाटलं तर. तर हे जे असे प्रसंग असतात आणि प्रेम असतं हे कधीही न विसरता येणारं असतं. सामान्य लोक जे आहेत की जे मला पाठिंबा देतात, त्याच्यामुळे माझं जे म्हणणं आहे आणि मी ह्या खेळातून आणि डॉक्टर झाल्यातून दोन्हीच्या ज्ञानातून जे शिकली आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते, त्या इम्प्लिमेंटेशनचा त्यांचा फायदा होतो त्यांना, ह्याचा फीडबॅक जो आहे तो मला मिळतो. आणि ह्या अशा गोष्टी असतात ह्या कधीही माणूस विसरू शकत नाही. म्हणजे रोज आपण इतक्या सगळ्या लोकांना भेटत नाही, पण कधीतरी मिळालेला असा जो फीडबॅक असतो तो तुम्हाला एक वेगळ्या पातळीवरचं समाधान देऊन जातो. नक्कीच. यानंतरचा प्रश्न असा आहे की आजच्या मुलींच्या मनामध्ये किंवा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये असा आहे की मुलींनी व्यायाम केल्यावरती किंवा स्पर्धा खेळल्यानंतर इजा होते किंवा गर्भशयाला इजा होते आणि मुली ह्या मुलासारखे दिसायला लागतात. यांच्या मनामध्ये हा एक गैरसमज आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? स्त्री असो किंवा पुरुष, आरोग्य जो आहे की नाही तो मजेत जगण्याचा पाया आहे. आणि ज्याला आरोग्य संपूर्ण दीर्घायुष्य जगायचंय त्याला चांगलं अन्न खाणं, व्यायाम करणं, रात्रीची नीट झोप घेणं आणि मुख्य म्हणजे चांगल्या विचारांना डोक्यामध्ये थारा देणं, स्वतःच्या आयुष्याविषयी चांगलं काहीतरी करून फुलफिलमेंट जी आहे ती मिळवणं, हे प्रत्येक माणसाचं उद्दिष्ट असतं, असायला पाहिजे. त्यात स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. आणि मग व्यायाम करणं याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वजन उचलण्याचा जो व्यायाम आहे तो शक्ती वाढवण्याचा एक प्रकार आहे. आणि स्पर्धात्मक खेळ खेळणं किंवा व्यायाम करणं याच्यामुळे मुलींच्या गर्भाशयाला इजा होते, मुलं व्हायला प्रॉब्लेम होतो किंवा त्या मुलांसारख्या दिसतात. हे सगळे वेगळे वेगळे खेळाचे प्रकार एकत्र केल्यामुळे आलेले गैरसमज आहेत. आज माझ्याकडे स्पेसिफिकली ज्या मुली येतात की ज्यांना PCOS असतात, लठ्ठपणा असतो, इन्फर्टिलिटी असते, त्या नीट न खाणाऱ्या, व्यायाम न करणाऱ्या आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होऊन दाढी मिशा आलेल्या, हिर्सुडिझम ज्याला म्हणतात, अशा मुली असतात. आणि त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का? एक तर
बायका ज्या असतात त्यांची हाडं जी आहेत ती वेगवेगळ्या हॉर्मोनल चेंजेसच्या टप्प्यावर ठिसूळ होतात, कारण त्या बैठ्या झालेल्या आहेत. आणि हाडं ठिसूळ होणं ह्याच्यामध्ये चांगलं खाणं आणि वजन उचलण्याचा जो व्यायाम आहे तो करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तू ऐकलं असेल की ॲस्ट्रॉनॉट्स जे आहेत ते ग्रॅव्हिटीच्या बाहेर गेले की त्यांची हाडं ठिसूळ होतात. तुम्ही पृथ्वीवर राहता तरी तुमची हाडं ठिसूळ होतात, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ग्रॅव्हिटी क्रिएट करायला पाहिजे. आणि मग काही लोक जसे बॉडी बिल्डर्स त्यांच्या खेळाचा भाग म्हणून आर्टिफिशियली त्यांचे हॉर्मोन्स इंटरफिअर करतात आणि त्यांचं दिसणं चेंज होतं. त्याचा संबंध तुम्ही नॉर्मली वजन उचलून व्यायाम करणं, योगासनं करणं, सायकल चालवणं, धावणं, पळणं यांच्याशी जर करायला लागलात तर मग तुमची गल्लत होणार. त्याच्यामुळे मुलींनी व्यायाम करायला पाहिजे, मुलींनी योगासनं पण करायला पाहिजेत, धावणं पळणं पण करायला पाहिजे, वजन उचलण्याचा पण व्यायाम करायला पाहिजे, जेणेकरून त्या चांगलं खातील आणि ताकदवान होतील. आणि मग त्यांचं स्वतःचं आरोग्य तर चांगलं राहीलच, पण पुढची पिढी सुद्धा नीट निभसेल. त्याच्यामुळे जे हे असे गैरसमज आहेत त्याला थारा देता कामा नये. मुलं असो व मुली असो, त्यांनी खाणं, व्यायाम, झोपणं, विचार या सगळ्या गोष्टी सांभाळल्याच पाहिजे. बरोबर. त्यालाच एक लागून माझा प्रश्न असा आहे की आज क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या कपड्यांमुळे वडिलांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा वडील त्या मुलींना प्रोत्साहित करत नाहीत त्या छोट्या कपड्यांमुळे वगैरे, तर तुम्ही त्या पालकांना काय सांगाल? आता कसं आहे की कपडे तुम्ही जे घालता ना ते तुम्ही ज्या संस्कृतीत वाढलाय, तुम्ही ज्यात कम्फर्ट फील करता किंवा तुम्ही जे परफॉर्म करता त्याला साजेसे असे असतात. आता ही इतकी गमतीची गोष्ट आहे, तू जर बघितलंस ना तर माझी जी आई आहे ती 8वीत असल्यापासून साडी नेसली आहे, पण ती गोल साडी नेसली आहे. त्यावेळेला तिची आजी म्हणायची, तुम्हाला बायकांना काष्टा नेसायला नको, नऊवारी नेसायला नको, गोल साड्या घालून फिरायला पाहिजे. जेव्हा ती कॉलेजला आली त्यावेळेला साडी कालबाह्य झाली, पंजाबी ड्रेस आले. आज पंजाबी ड्रेसच्या ऐवजी मुली जीन्स घालतात. कपड्यांमधला कम्फर्ट ही एक वेगळी गोष्ट आहे, कपड्यांमधली आवड हे व्यक्ती स्वातंत्र्याची एक वेगळी गोष्ट आहे, आणि खेळ आणि त्याच्यासाठी लागणारा कॉस्ट्युम ही एक वेगळी गोष्ट आहे. तर आई वडिलांना मुलींनी कॉम्पिटिटिव्ह खेळताना घालायचे जे कपडे आहेत त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं खरं तर कारण नाहीये. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की खेळणं आणि व्यायाम करणं ही जेंडर रिस्पेक्टिव्ह गोष्ट असूच शकत नाही. मग जसं पूर्वी घोड्यावर बसायचे, आता तुम्ही टू व्हीलरवर बसता, तसं बसताना तुमचा जो पोशाख आहे तो तुम्हाला अडचणीचा जर होत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडेसे मॅनिप्युलेशन्स करता. काळानुसार जे काही बदलतं, तो जो बदल आहे तो जसा तुम्ही स्वीकारलेला असतो, तसं एखाद्या खेळाचा एखादा स्पेसिफिक पोशाख आहे हे स्वीकारून पुढे जाणं, खेळणं ह्या त्या मुलीच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे याच्या बाबतीत विचार करायला गेलं तर खूप नगण्य आहे. त्याच्यामुळे खरं तर तसं करायला नकोच आहे. बरोबर. एखाद्या स्त्रीला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या साथीदाराचा पाठिंबा किती महत्वाचा आहे, काय सांगा? एकदम कळीचा प्रश्न आहे. म्हणजे मी खरंच खूप नशीबवान आणि भाग्यवान आहे की मी जे काही करायचं ठरवलं त्याला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या मुलांनी खूप चांगली साथ दिली. फक्त साथीदाराचंच असं नाही तर कुटुंब हे सगळ्यांचं असतं, आणि कुटुंबाचे जे सदस्य आहेत ते हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये नवरा बायको मुलं एवढेच असतात, पण कधी कधी ते मोठं कुटुंब असेल तर दीर जाऊ, सासू सासरे, सगळेजण, नंदा असतात त्याच्यामध्ये. आणि अनफॉर्च्युनेटली यातलं एकाने जरी तुम्हाला ठरवलं की सपोर्ट नाही करायचा, खेचायचं आहे खाली, तर त्या गोष्टीला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे साथीदाराचा पाठिंबा स्त्री असो किंवा पुरुष हा महत्त्वाचा आहेच आहे. आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहूनच तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारा, घरच्यांचा पाठिंबा नसेल, कोणत्याही करिअर करणाऱ्या स्त्रीला पुरुषाला विचारा, घरच्यांचा पाठिंबा नसेल तर तो हे आज करू शकला, ती हे आज करू शकली, ते करू शकली असती का? मी तर म्हणेल तुमच्या घरामध्ये हेल्पसाठी येणारे जे तुमचे हेल्पर आहेत त्यांचा सुद्धा रोल त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे साथीदाराचा रोल आहेच 100%, आणि तो घरच्यांचाही असतो. आणि तो मिळाला की त्याच्यावर ज्या उंच उंच क्षितिज पार करायची आहेत, झेपा घ्यायच्या आहेत, ते कोणत्याही महिलेला शक्य होतं. यानंतर त्यालाच लावून एक प्रश्न असा आहे की एखाद्या स्त्रीमध्ये क्षमता आहे पण माझं लग्न झालंय, हे एक मनामध्ये भावना असते आणि मी काहीच करू शकत नाही असा एक त्यांच्या मनामध्ये विचार येतो. तर गाथा यशाच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या स्त्रीला किंवा त्या लोकांना काय सांगाल? आता लग्न झालंय म्हणजे काम तमाम,
गेम फिनिश. हे स्त्रियांचं तर होतं, कारण घर सोडून दुसऱ्या घरात यावं लागतं. पण आज तुम्ही विचारा, पुरुषांना सुद्धा माहेर आहे. दोघांनी मिळून तिसऱ्या ठिकाणी संसार जो आहे तो चालू केलेला आहे. म्हणजे नांदायला दोघंही आलेत. त्याच्यामुळे आता लग्न झालं म्हणजे मी जॉब करायचा आणि बाकीचं माझं जे आहे ते सगळं बाजूला ठेवायचं. हे स्त्रियांचं आणि पुरुषांचंही बऱ्याच वेळेला होतं. तर लग्न झाल्याच्या नंतर ती तर हॅपीली एव्हर आफ्टरची सुरुवात आहे, असं आपण सगळ्या स्टोरीजमध्ये बघितलेलं असतं. पण सुरुवातीचे स्ट्रगलचे काही दिवस असतात, त्यात तो विसर पडतो आणि नंतर तसंच जगण्याची सवय होते. आणि मग ती झाली ना की प्रॉब्लेम काय होतो, अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागतात. म्हणजे तुम्ही प्राणी आहात माणूस म्हणून, तुमच्या बेसिक गरजा भागलेल्या असतात. पण तुम्ही माणूस म्हणून वेगळे प्राणी आहात, तर तुमच्या जी मनाची गरज असते, ज्याला फुलफिलमेंट आपण म्हणतो, की जी काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्याशिवाय भरून निघत नाही, ती जी आहे की नाही, स्वतःला हरवून नेणारी गोष्ट, आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडतोय हे जाणवून देणारी गोष्ट, ही जर तुम्ही केली नाहीत आणि तिथेच थांबलात, तर फ्रस्ट्रेशन आणि जगण्याचं समाधान या दोन गोष्टी मिळत नाहीत. आणि मग जे सुखी जीवन चाललंय, अरे पण काहीतरी कमी पडतंय, ही जी भावना आहे ती लागून राहते. त्याच्यामुळे मीच सगळं केलं पाहिजे, मीच सगळीकडे पुरं पडलं पाहिजे, मी स्वतःचं अजिबात न बघता सगळ्यांसाठीच सगळं केलं पाहिजे, याच्यातून पुढे होऊन दुःखी होण्यापेक्षा जे शक्य आहे त्या पद्धतीने खरं पाहायला जर गेलं, लोक म्हणतात आवडीचं नसलेलं काम करायला जास्ती त्रास होतो आणि कष्ट पडतात. मी म्हणते तुमच्या आवडीचं जे आहे ना त्याच्यासाठी वेळ काढणं, कारण न देता, ही त्याच्यापेक्षा जास्त अवघड गोष्ट आहे. आणि ती न करण्यासाठी कारण देणाऱ्याच मुलं मुली मी जास्त बघते लग्न झालेल्या. त्याच्यामुळे एकमेकांना मदतनीस व्हा, एकमेकांच्या त्या गरजा ओळखा, त्याच्यासाठी थोडासा अवकाश द्या. त्यातून तुमच्या स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती होतेच. त्याच्यामुळे ते करायला पाहिजे. लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही, आता पिक्चर सुरू झालाय म्हणायचं. या सत्रातला एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्यानंतर तुमच्या परिवाराची, तुमच्या पतीची आणि मुलांची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? अर्थात आता हे सगळं सुरू केलं मी त्यावेळेला मला त्याच्या मागचा उद्देश खरं तर हाच होता की चांगलं आयुष्य जर जगायचंय तर ते व्यायाम केला पाहिजे, खाल्लं पाहिजे, चांगलं नीट झोपलं पाहिजे. कारण जे वाईट गोष्टी आहेत ना त्या सोशल मीडियावर पोर्ट्रे करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे चैनीच्या गोष्टी, चांगलं जगून सुद्धा मजा करता येते, हे जे आहे ना हे झालं पाहिजे. तर आपली आई कूल आहे असं मुलांना वाटतं, कारण त्यांच्याबरोबर ते बालवाडीचा अभ्यास करत असताना मी माझा पीजीचा अभ्यास, यूजीचा अभ्यास केलेलाच आहे. त्याच्यामुळे आपली आई सगळ्यांपेक्षा वेगळी आहे हे त्यांना माहिती आहे. पण ज्या वेळेला इंटरनॅशनलला जाऊन आल्याच्या नंतर खरंच ओपन कॅटेगरीमध्ये आपली आई एवढी कॉम्पिटिटिव्हली खेळतीये म्हणजे त्यांना भारीच वाटतं, तो काही प्रश्नच नाही आहे. सुरुवातीला आईला काळजी वाटत होती की 2 पोरांची आई आहे, डिलिव्हरीज 2 झाल्यात, ही वजनं उचलतीये, हिला काही त्रास होईल का, कशाला ते बुद्धिजीवी माणसाने गुडघ्यातली कामं कशाला करायची, असं वडिलांचं म्हणणं. पण तेच आता आनंदाने आणि अभिमानाने सांगतात की अशी अशी माझी मुलगी डॉक्टर आहे आणि तिने असं इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली आहे. आणि तू बघशील तर बायका नवऱ्यांच्या डोक्यावर बसतात, पण माझ्या नवऱ्याने मला स्वतः डोक्यावर उचलून घेतलेले भारताचा झेंडा असलेले कित्येक फोटो तुला बघायला मिळतील. अभिमानास्पद खरंच आहे. चर्चेचा यानंतरचा भाग असा आहे की याचं उत्तर फक्त एका वाक्यात द्यायचंय. वैयक्तिक जीवनातील मार्गदर्शन कोण आहेत? आई, पिताजी, शाळेतले गुरु आणि माझा नवरा. दुसरं असं आहे की व्यायाम क्षेत्रातील मार्गदर्शक कोण आहेत? आधी आई, मग भाऊ आणि आता नवरा. रोज कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणारी एखादी गोष्ट आहे काय? जेव्हा अनोळखी लोक सांगतात की मी आज व्यायाम करणार नव्हतो किंवा मी आज चुकीचं काहीतरी खाणार होतो, पण तुमचा व्हिडिओ ऐकला आणि मी व्यायाम पण केला आणि मी बरोबर खाल्लं. शेवटचा प्रश्न असा आहे की रुग्णसेवा की पॉवर लिफ्टिंग? कठीण प्रश्न आहे खरा हा. दोन्हीपैकी एक असं नाही म्हणता येणार, कारण ते दोन्ही आहे म्हणून मी आहे. मी डॉक्टर आहे म्हणून रुग्णसेवा करू शकते आणि डॉक्टर आहे म्हणून त्याचा अभ्यासाचा उपयोग करून पॉवर लिफ्टिंग आणि शक्तीमध्ये पुढे गेले. आणि पॉवर लिफ्टिंग करायला लागले म्हणून जे रुग्ण आहेत त्यांना त्यांच्या आयुष्याची क्वालिटी क्वांटिटी सुधारण्यासाठी मदत करू शकले.
तर मजा अशी आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी रुग्णसेवा पण करू शकते. त्याला काही रिटायरमेंट एज नाही आहे. आणि पॉवर लिफ्टिंगची गंमत अशी आहे की पॉवर लिफ्टिंगमध्ये 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80च्या पुढचे असे मास्टर 1, 2, 3, 4 असे ग्रुप्स आहेत. तर जेव्हा असं वाटेल की आपण थोडंसं म्हातारं झालोय त्यावेळेला मास्टर्समध्ये खेळायचं. त्याच्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही. खेळामुळे घडलेली सर्वात प्रेरणादायी गोष्ट कुठली आहे? भारताला रिप्रेझेंट करण्याची जी संधी मिळाली ती. चर्चेचा एक अंतिम भाग असा आहे की माझ्याकडे आज एक जादूचा फोन आहे. त्या जादूच्या फोनवर तुम्ही कोणाशी संवाद साधा? खरं इनोव्हेटिव्ह आहे आयडिया. आपण कोणाला लावूया बरं फोन? हॅलो, डॉक्टर शर्वरी इनामदार बोलतीये. हा फोन ऋतुपर्ण, मेघवर्ण आणि त्याच्या वयाचे त्याचे मित्रमैत्रिणी यांना लागलाय का? तर मुलांनो, तुम्हाला मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. तुमचे आई वडील आणि आजी आजोबा तुम्ही सुखात जगावेत याच्यासाठी खूप कष्टातून तुम्हाला जन्माला घालून तुम्हाला मोठं होण्याचं बघण्यासाठी कष्ट करत असतात. आणि त्यामध्ये तुम्ही आनंदात सुखात मोठं दीर्घायुष्य जगावं हीच त्यांची अपेक्षा असते. तर ही जी पुढची पिढी आहे त्याला सगळी साधनं जी आहेत ती उपलब्ध आहेत. आणि मग त्याच्यातून फक्त मजा करायची आणि उत्मात करायची असं जर झालं तर आयुष्य वाटेल असं बेधुंद आनंदी आहे, पण ते त्याला क्वालिटी असणार नाही, जगण्याचं समाधान असणार नाही, किंवा मगाशी मी म्हटलं तसं फुलफिलमेंट असणार नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठी डिसिप्लिन, हार्डवर्क आणि डेडिकेशन या ज्या 3 गोष्टी आहेत याची कास कधीच सोडू नका. आणि चांगलं मजेत जगण्यासाठी चांगलं खा, व्यायाम करा, रात्रीची नीट झोप घ्या, रात्री जागून गोष्टी करत बसू नका सगळ्या. आणि चांगले विचार जे आहेत त्याच्यासाठी चांगली माणसं जोडा, चांगल्या लोकांना फॉलो करा, चांगली पुस्तकं ऐका, चांगली ऑडिओ बुक्स ऐका. तुमचीच आई. रिटायरमेंटचे विचार मनात घोळू लागतात अशा 40च्या वयात तसा अर्थार्थी संबंध नसलेल्या शक्तीच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा वयाने निम्म्या असलेल्या खेळाडूंशी स्पर्धा करत त्यांनी अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत. तुमचा हा प्रवास एक डॉक्टर, एक गृहिणी आणि एक खेळाडू म्हणून प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायी ठरतोय यात काही शंका नाही. तुम्ही गाथा यशाची या चॅनलमध्ये आलात, तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल मी संपूर्ण गाथा यशाची परिवार टीमकडून धन्यवाद देतो आणि थांबतो. गाथा यशाची या यूट्यूब चॅनलच्या टीमच्या वतीने तू मला माझी गोष्ट प्रेक्षकांशी शेअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल तुझे आणि गाथा यशाची टीमचे खूप खूप मनापासून आभार. आणि मला छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.